नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ। तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुण्यामध्ये यावर्षी साकारलेले गणपती बाप्पांचे वेगवेगळे देखावे दाखवणार आहे। आणि आता आपण आलेलो आहोत लक्ष्मी रोडला आणि इथे आहेत आपले सर्वांचे प्रिय आणि लाडके गणपती बाप्पा श्रीमंत दगडूशेठ हलवाई। आणि आता बघा आम्ही इथून गणपती बाप्पांच्या मंदिरासमोरून जात आहोत। तर किती छान डेकोरेशन केलेलं आहे, एकदम लाइटिंग वगैरे गणपती बाप्पांच्या मंदिराला। आणि खूप सारी गर्दी तर होतीच, आम्ही लाईनीमध्ये लागलेलो होतो बाप्पांच्या दर्शनासाठी। तर इथे स्क्रीनवरती बघा किती सुंदर दिसतायत गणपती बाप्पा। आम्ही लाईनीमधून इथे स्क्रीनवरून गणपती बाप्पांना निहाळत होतो। यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ येथील देखावा सादर केलेला आहे। हे केरळचे खूपच प्रसिद्ध मंदिर आहे। तर किती छान आणि सुंदर एकदम बारीक नक्षी काम करून या मंदिराचा देखावा सादर केलेला आहे। आतमध्येही तेवढंच सुंदर आणि छान काम केलेलं होतं। तर अशा प्रकारे आम्ही बाप्पाचं दर्शन घेत आलेलो होतो। आणि जिथे बाप्पांना विराजमान केलेले होतं त्याच्या ठीक वरती भगवान विष्णू हे भुजंगशय्यावरती शयन केलेले होते आणि त्यांच्या नाभीतून कमळामधून ब्रह्मदेव हे दिसत होते। तर इथे बघा बाप्पा किती सुंदर दिसत आहेत आणि असं जवळून तुम्हीही बाप्पांचं दर्शन घ्या। कितीही गणपती बाप्पांना डोळे भरून पाहिलं तरी आपलं मन कधीच भरत नाही। खूप छान गणपती बाप्पांचं दर्शन झालं, तरीही अजून दर्शन घ्यावं असंच वाटत होतं। आणि आता तिथूनच पुढे आम्ही आलेलो आहोत नवग्रह मंदिर गणपती बाप्पांच्या इथे। तर इथे त्यांनी तुळजाभवानी मंदिराचा देखावा केलेला होता। इथे बघा आतमध्ये तुळजाभवानी मातेमध्ये किती छान तुळजाभवानी आईची मूर्ती बसवलेली आहे। ते इथेही आमचं खूप छान दर्शन झालं। इथे बघा किती सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पांची, खूप छान मूर्ती आहे ही। छान असं दर्शन झालं आणि आम्ही आता पुढच्या गणपती बाप्पांच्या दर्शनाला आलेलो आहोत। तर हे आहेत जय हिंद मित्र मंडळ। तर यांनी 3.5 शक्तीपीठ महाराष्ट्रातले याचा देखावा केलेला होता। बाहेरच आई भवानीचं वाहन सिंह हे सादर केलेले होते। आणि इकडे बघा रेणुका माता आणि या साइडला सप्तशृंगी माता यांचं होतं। आणि आतमध्ये श्री महालक्ष्मी माता कोल्हापूरची आणि इकडे डाव्या साइडला तुळजाभवानी माता असं त्यांनी एकूण देखावा केलेला होता। अशी 3.5 शक्तीपीठांची स्थापना केलेली होती आणि मध्ये गणपती बाप्पांना बसवलेलं होतं। तर खूपच सुंदर होतं हे सर्व। आणि आता तिथूनच पुढे आम्ही जरा आलेलो आहोत। तर तिथे बाल विकास मित्र मंडळ यांनी स्वर्णगिरी वेंकटेश्वरा स्वामी मंदिर तेलंगणा या मंदिराचा देखावा केलेला होता। आणि खूप सुंदर आणि छान देखावा होता हा, मला तर खूप आवडला। खूप सुंदर मंदिर केलेलं होतं त्यांनी। एकूण एक मूर्ती, एकूण एक गोष्ट इतकी सुंदर आणि छान होती ना। या नक्षीकामामध्ये किंवा हे हा जो देखावा उभारायचा आहे याच्यामध्ये यांनी कितीतरी महिन्यांचे यांचे कष्ट आणि यांचे प्लॅनिंग या सर्वांनीच हे सर्व देखावे आपल्याला असे सुंदर पाहायला मिळतात। खास गणपती बाप्पा येणार, खास गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी एवढे कष्ट घेऊन आपल्याला हे छान देखावे पाहायला भेटतात। तर खरंच यांच्या कष्टाला, यांच्या प्रयत्नांना आपण एक मनापासून धन्यवाद तर दिलाच पाहिजे। तर बघा किती सुंदर यांच्या मस्त मस्त असे देखावे आहेत, किती सुंदर मूर्ती आहेत। इथे बघा यांनी मधोमध भगवान विष्णूंची मूर्ती ही शेष नागांवरती शयन केलेल्या अवस्थेत होती आणि त्यांच्या नाभीमधून कमळ आलेलं होतं आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेव होते। तर अशी सुंदर अशी मूर्ती त्यांनी तिथे साकारलेली होती। ती एकदम मंदिराच्या मधोमध ठेवलेली होती। आणि इथे भिंतीवरती ही सरस्वती माता, ब्रह्मदेव, सर्व काही अशा वेगवेगळ्या मूर्त्या होत्या। जे स्वर्णगिरी मंदिराचं जसं स्वरूप आहे तसं त्यांनी पूर्ण इथे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आधी मला इथे बघा इथे वराह देवता आहेत आणि मला आधी असं वाटलेलं की हे सर्व थर्माकोल पासून केलेलं होतं, पण नाही, मी हात लावून बघितलं तर हे सर्व छान असं वाळूचे जे दगड असतात ना त्याच्यापासून बनवलेलं होतं। खूप छान डेकोरेशन होतं हे।
आणि इथे बघा किती छान गणपती बाप्पा बसवलेले आहेत मधोमध. तर इथून ना आल्यावरती फिरून फिरून माझे पाय खूप दुखायला लागले होते, म्हणून मी कुठेतरी बसायला जागा शोधत होते. आणि तुम्हाला सांगते, स्वामी ना कुठेही जा आपल्यासोबत नक्की असतात. मला स्वामींची प्रचिती प्रत्येक ठिकाणी येते. तर इथं बघा बाहेरच मी बसायला जागा शोधत होते आणि इथं स्वामींचं औदुंबराचं झाड आणि त्याच्याखाली स्वामी महाराज होते. तर तिथंच त्यांनी मला मस्त अशी बसायला जागा दिली. तर त्यानंतर तिथं थोडा उशीर आम्ही बसलो, पाणी वगैरे प्यायलो आणि मग स्वामी नेहमीच म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यांनी मला मस्त अशी जागा दिली तिथं बसायला. आणि त्यानंतर मग आम्ही इथं पुढे आलो. तर इथे व्यंकटेश्वर स्वामींचं मंदिराचा देखावा केलेला होता. तर इथे बघा पाठीमागं व्यंकटेश स्वामी आहेत, बालाजी आणि समोर गणपती बाप्पा आहेत. तर खूपच छान व्यंकटेश स्वामींची मूर्ती होती. तर आधी मला ते श्रीराम वाटलेले, कारण त्यांचा चेहरा खूप सुंदर असा श्रीरामांसारखा दिसत होता, पण ती मूर्ती व्यंकटेश स्वामींची आहे. कारण भगवान विष्णू, व्यंकटेश स्वामी, श्रीराम हे सर्व त्यांचेच स्वरूप आहेत. आणि तिथे पुढे गेलो आम्ही. तर इथे बघा इथे चांदीची हरणं असल्यासारखा किती छान देखावा केलेला आहे तो. खूप छान आणि सुंदर देखावे पुण्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. इथं श्रीराम, प्रभू श्रीरामचंद्र जे हनुमानांच्या खांद्यावरती बसलेले आहेत. एका साईडला प्रभू श्रीरामचंद्र आणि एका साईडला लक्ष्मण, असा देखावा इथे 1400 वर्ष तपश्चर्या करूनही या कागदासारखा कोराच राहिला रे. गुंजबाचा बोळ तरुण मंडळ यांनी मुक्ताईचा आणि श्री ज्ञानेश्वरांचा देखावा केलेला आहे. विजय मिळवलेले चांगा वटेश्वर आहे. जीव जंतू प्राणी मात्रांवर राज्य करतात ते, त्यांच्याबद्दल असं बोलू नये. निरभ्र आकाशासारखं हे पत्र आहे, यावर तू अक्षर संस्कार कर. निरभ्र आकाशापेक्षाही त्या तारांगणांची रांगोळी किती शोभून दिसते हे तू त्यांना पटवून सांग. जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू. आणि तिथून पुढे थोडंसं आम्ही आलो कुंभकर्णला. तर तिथे पावनखिंड हे नाटक चालू होते. आणि पुरातल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण जगत निघा राजे निघा. बाजी बाजी आम्ही आपल्या साऱ्यांची विशाळगडी वाट पाहतो आहोत. आम्ही गडावर पोचताच विशाळीच्या तोफा वाजवतो. त्या ऐकता क्षणी तुमच्या तपशिरी ज्ञान करून विशाळगडाकडे निघून येतो आहोत. जय भवानी. गड्यांनो, आई विंजायची आण आहे आपल्याला. त्या गनिमाला आपला राजा हवा आहे. तुमच्या तलवारीची सारी हौस मिळवून घ्या. बिजलीच्या गतीने हत्यार चालवा, पण एकही गणे या खिंडीतून पार जाता कामा नये. ह्या तुळजा भवानीचं नाव तो बघा, गनी महाराज. हर हर. बाजी आओ, बाजी मागे बाजी. नाही नाही, मी लढणार. राजे गडावर पोहोचल्याच्या तोफा अजून झाल्या नाही. राजांना शब्द दिला या बाजीने. तोफा ऐकत नाही तोवर मृत्यूला पण भीक घालणार नाही. स्वराज्य हतेल आमच्यावर. मी लढणार.
माझं पोचलं माझी राजं पोचलं. आई विंधाई आमच्या शब्दाची लाज राखली. तुम्ही सगळे निघा, विशाळ गडाच्या रोखाने निघा. राजे पोहोचले. आता आमची वेळ झाली. आता आमचा राजांना इथूनच शेवटचा मुजरा. स्वराज्याच्या गडकोटांनो, सह्याद्रीच्या पर्वतरांगांनो, आजवर जमेल तशी तुमची सेवा केली. गोड मारून घ्या राजे, तुम्ही सुखरूप पोहोचला. आम्ही धन्य झालो. स्वर्गलोकी आम्हाला विचारलं जाईल की पुढचा जन्म कुठे हवा. तेव्हा दिक्कत असे काही थोडेसे देखावे मी तुमच्या पुढे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. एका व्हिडिओमध्ये सर्वच काही दाखवणं शक्य नाही. जर तुम्हाला असा व्हिडिओ आवडला असेल तर मी नक्कीच आणखीन थोडेसे पुढचे देखावे तुम्हाला दाखवेन आणि नवीन व्हिडिओ बनवेन. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.